सोलापूर जवळील एका छोट्याशा गावात एक श्रीहरी नावाचा शेतकरी राहत होता. कष्टाळू, प्रामाणिक, पण सक्त संकटांनी वेढलेला. एका वर्षी भयंकर दुष्काळ पडला. पिके जळाली, जनावर मरून गेली, घरात धान्याचा एकही दाणा उरला नव्हता. बायको वारली, मुलगा आजारी पडला. श्रीहरीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. एक दिवस त्याने सगळं सोडून जंगलात जावं आणि शेवटचं पाऊल उचलावे असे ठरवले. वाटेत त्याला एका साधू भेटला. अशा अवस्थेत अक्कलकोटला जा, असे साधू म्हणाला. स्वामी समर्थ तुझी वाट बघत आहे. श्रीहरी भुकेला, थकलेल्या अवस्थेत चालतच अक्कलकोटला पोचला. गर्दी होती, रांगा होत्या, पण त्याचं मन अश्रूंनी भरलेलं होतं. तो स्वामी समर्थांच्या चरणांपाशी बसला. काही बोलला नाही. फक्त मनातल्या मनात ओरडला, माझं काहीच उरलं नाही स्वामी. आता तुम्हीच शेवटची आशा आहात. स्वामी डोळे मिटून काही वेळ शांत बसले. मग हसून म्हणाले, ज्याचं काहीच उरत नाही त्याच्याकडे मी पूर्णपणे येतो. तेवढ्यात एक अनोळखी माणूस पुढे आला. तो म्हणाला, मी सोलापूरचा व्यापारी आहे. मला वाटतं तुमचा मुलगा माझ्या गोडाऊनमध्ये काम करत होता. त्याचं मन आणि काम दोन्ही चांगलं होतं. त्याला परत हवं आहे. तुम्ही दोघं माझ्याकडे राहा. मी सगळं पाहतो. श्रीहरींच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्याला समजलं, स्वामींनी त्याचा हात धरलेला आहे. तो व्यापारी एक संधी होता, पण ती संधी स्वामींच्या कृपेनेच आलेली होती. कथेचं सार, जेव्हा आयुष्य संपूर्ण अंधारलेलं वाटतं तेव्हा स्वामी समर्थ आशेचा दिवा लावतात. संकट मोठी असली तरी श्रद्धा आणि समर्पण असलं की स्वामी स्वतः मदतीला येतात.